नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आता लच्छा पराठा वगैरे खायला हॉटेलला जाण्याची गरज नाही, कारण आपण घरीच अगदी सोप्या पद्धतीने अशी भरपूर लेअरवाली खुसखुशीत खमंग लसुणी लच्छा पराठा बनवणार आहोत. हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात जास्त मागवला जाणारा हा लसुणी लच्छा पराठा आज आपण घरच्याच घरी कमी साहित्यात बनवणार आहोत. रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तसं बघायला गेलात तर हा हॉटेलमध्ये फक्त मैद्यापासून बनवला जातो, पण आज आपण घरी बनवतोय तर थोडं पौष्टिक हवं ना. त्याकरता मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते चाळून घेतलेलं आहे. आता त्याच वाटीने मी इथे 2 वाटी मैदा घेऊन तोही चाळून घेते. इथे आपल्याला मैदा आणि गव्हाचं पीठ समप्रमाणात घ्यायचं आहे. इथे जर तुम्हाला फक्त मैद्याचं बनवायचं असेल तर मैद्याचं बनवू शकता, किंवा फक्त गव्हाच्या पिठाचं बनवायचं असेल तर गव्हाचं पिठाचंही बनवू शकता. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते, त्याचबरोबर 1 चमचा तेल घालून घेते आणि हे सर्व मी हाताने छान असं मिक्स करून घेते. तेल आपल्याला छान असं या पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पराठा एकदम खस्ता खुसखुशीत होईल. आता इथे मी तेल सर्व पिठाला छान असं चोळून घेते. हे सर्व छान मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि याचं मीडियम असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे. एकाच वेळी पाणी न घालता असं थोडं थोडं पाणी घालून याला मीडियम असं मळून घ्यायचं आहे. आपण नेहमी पराठ्यासाठी वगैरे मळतो त्याचप्रमाणे इथे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. फक्त चपाती एवढं आपल्याला याला सैलसर मळून घ्यायचं नाही. आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून याला छान मीडियम असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यावरती आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि याला अजून एक 2 ते 3 मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे. इथे मी हे 2 ते 3 मिनटं छान असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या पद्धतीचं आपल्याला कणिक हवं आहे. आता यावरती मी पातेलं झाकून ठेवते आणि याला एक अर्धा तास भिजत ठेवते. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर याच ठिकाणी तुम्हाला हे कणिक 5 ते 6 मिनटं छान असं मळून घ्यायचं आहे. हे मी कणिक 5 ते 6 मिनटं छान असं भिजवून घेतलेलं आहे. किती सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता. अजून एक 2 ते 3 मिनटं याला पण छान असं मळून घेऊया. हे मी छान असं मळून घेतलेलं आहे. आता आपण पराठे बनवायला घेऊयात. त्याकरता यातील आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे. आता हा गोळा आपल्याला पिठामध्ये बुडवून छान असा लाटून घ्यायचा आहे. आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला चपातीप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे. चपातीला घडी वगैरे घालतो तशी घडी न घालता आपल्याला छान गोल असं लाटून घ्यायचं आहे. याच्या सर्व कडा आपल्याला पातळ अशा लाटून घ्यायचं आहे. जितकं मोठं तुम्हाला करता येईल तितकं मोठं याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्या कडा आपल्याला पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि याला खूप जाडसर असं ठेवायचं नाही किंवा एकदम पातळ असं लाटायचं नाही. मीडियम असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इथे मी हे छान मोठं असं लाटून घेतलेलं आहे. आता यावरती मी बटर पसरून घेते. इथे तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही यावरती तूपही लावू शकता. आता हे बटर मी सर्व बाजूने छान असं पसरून घेतलेलं आहे. आता आपण इथे लसुणी लच्छा पराठा बनवतोय तर यावरती मी बारीक चिरलेलं लसूण घालून घेते. इथे आपल्याला लसूण एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे आणि नंतरच ते यावरती घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती मी चिली फ्लेक्स घालून घेते. चिली फ्लेक्स घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण दिसायला खूप छान दिसतं त्याकरता मी इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे. त्याचबरोबर यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. कोथिंबीर चिरताना फक्त आपल्याला पाण्यात चिरून घ्यायची आहे, देठं अजिबात घ्यायची नाही. आता याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. सुरुवातीला असं एक फोल्ड मारायचं आहे आणि नंतर असं पुढे मागे करून आपल्याला याला छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे. शाळेत आपण पंखा जसा बनवत होतो त्याप्रमाणे आपल्याला याला फोल्ड घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण जसं शाळेत पंखा बनवत होतो त्याप्रमाणे मी याला फोल्ड करून घेत आहे. याच पद्धतीने आपण हे पूर्णपणे फोल्ड करून घेऊ. इथे हे फोल्ड करून झालं की याला असं हलकं हलकं प्रेस करून लांबवून घ्यायचं आहे. फक्त जास्त दाबून असं याला प्रेस करायचं नाही, कारण याच्या लेयर्स सुटणार नाहीत. हलक्या हाताने याला दाबून मी याला असं थोडं लांब करून घेतलेलं आहे. आता याला असं थोडं थोडं गुंडाळून याचा एक रोल आपल्याला करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे आणि शेवटचं टोक आपल्याला
या रोलच्या खाली घालून याला असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने याला थोडं प्रेस करून झालं की यावरती आपल्याला थोडं पीठ घालायचं आहे आणि हातानेच याला थोडं असं पसरून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच लाटण्याने याला न लाटता असं हाताने याला थोडं असं थापून घ्यायचं आहे. हलक्या हाताने याला दोन्ही बाजूने थापून झालं की मग आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. याला फक्त आपल्याला जास्त पातळ असं लाटायचं नाही, कारण जास्त पातळ लाटलं गेलं की याचे लेयर्स सुटत नाहीत. त्याचबरोबर जास्त जाडही केलं तर हे व्यवस्थित होत नाही. त्यामुळे याला मीडियम असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. लाटताना जास्त दाब देऊन न लाटता अगदी हलक्या हाताने आपण पोळ्या लाटतो त्याप्रमाणे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. इथे मी हा पराठा छान असा लाटून घेतलेला आहे. आता आपण हे भाजून घेऊया. त्याकरता मी गॅसवरती आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता. आता या तव्यावरती मी थोडं तेल सोडून घेते आणि त्यावरती हा पराठा घालून घेते. पराठा एका बाजूने हलका भाजून झाला की याला पलटवून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला सर्व बाजूने तेल घालून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही तेल खात नसाल तर तूप किंवा बटर वापरला तरीही चालेल. तेल आपल्याला सर्व बाजूने छान असं लावून घ्यायचं आहे आणि याला उलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आपण चपाती किंवा एरवी पराठा भाजतो त्याचप्रमाणे हा पराठाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा पराठा आपल्याला लो किंवा हाय फ्लेमवरती न भाजता फक्त मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने तेल लावून हा पराठा मी मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेते. हा पराठा जसजसा भाजला जाईल तसतशा याच्या लेयर सुटायला सुरुवात होतात. इथे तुम्ही बघू शकता याची एक बाजू छान भाजली गेलेली आहे आणि याची लेयर सुटत आहेत, तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेणार आहे. इथे याला किती छान लेयर सुटलेला आहे तुम्ही बघू शकता. आता हा आपला पराठा छान खरपूसाचा भाजून झालेला आहे. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने सर्व पराठे करून घेते. या पराठ्यांना किती छान लेयर सुटलेले आहेत तुम्ही बघू शकता. भरपूर लेयर्सवाला खुसखुशीत खमंग लसुणी लच्छा पराठा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. रंग किती सुरेख आलेला आहे, त्याचबरोबर याला लेयर्सही भरपूर पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. असा लच्छा पराठा जर घरी बनत असेल तर हॉटेलमध्ये जाण्याची काय गरज. तर असा लसुणी लच्छा पराठा तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.